हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोड ताईंचं मनापासून स्वागत आहे आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये। तर जसं की तुम्ही काल जी पनीरची रेसिपीचा व्हिडिओ बघितला ना, तर तिथलेच या काही क्लिप आहे आणि काल मी ज्या ज्या काही रेसिपीज किंवा काही जे ट्राय केलं होतं ते सगळं यामध्ये रेकॉर्ड करून मी एक ब्लॉग टाईप केलं आहे आणि हे सगळं एकत्र केलं आहे। म्हटलं हे सगळं वेगवेगळे मिनी ब्लॉग किंवा मग वेगवेगळे शॉर्टमध्ये दाखवायचं, तर तेच एकत्र एका व्हिडिओमध्ये दाखवू म्हटलं आपण। तर इथे ना पनीरची भाजी तयार झाली होती आणि मिस्टरांना जायचं होतं कीर्तनाला, तर त्याच्यासाठी ना मी त्यांना जेवायला दिलं होतं आणि आम्हाला खिचडी करायची होती कारण थोडीच पनीर भाजी केली होती, त्यामुळे मग म्हटलं खिचडी करू। पण मिस्टर बोलले की मला कीर्तनाला जायचं आहे, पण मग त्यानंतर म्हटलं मग काय म्हणजे मग जास्त भाजी उरलेलीच होती, तर म्हटलं मग आता खुशीची आणि माझं तर होऊन जाईल याच्यामध्ये, त्याच्यामुळे मग खिचडी काही केली नाही। आणि जे बटाटे चिरले होते ना, तर त्या अगोदर मी काही बटाटे फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठीच आणले होते, पण आणखीन एक व्हिडिओ बघितला होता मी, तर म्हटलं ती रेसिपी पण आपण ट्राय करून बघू। जर खुशीला आवडली तर मग तिच्या डब्याला द्यायला म्हणजे होत जाईल काहीतरी। एखाद्या वेळा थोडंसं मुलांना ना वेगवेगळं दिलं ना की मुलं आवडीने खाता आणि म्हणजे पूर्ण डबा जो आहे तो संपवतात, तर त्याच्यामुळे म्हटलं बघू आपण ट्राय करून कशी जमते। तर इथे ना फ्रेंच फ्राईज बनवायचे होते, तर त्याच्यासाठी मी बटाटे ना कापून घेतले, त्याचे साल काढून घेतले आणि ते व्यवस्थित त्या आकाराचे कापून घेतले आणि थोड्याशा पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये टाकले थोडे 5-1 मिनटं आणि त्यानंतर एक कॉटनच्या कपड्यावर पाणी त्याचं सुकण्यासाठी ठेवून दिले होते। तोपर्यंत इकडे दुसरे बटाटे कांदा जो चिरायचा होता मला खिचडीसाठी, तर तो मी चिरून घेतला होता। आणि आता झालं असं की जी दुसरी खुशीच्या डब्यासाठी मी जी दुसरी रेसिपी बनवली होती ती मी खिचडीसाठी कापलेले बटाटे होते, पण म्हटलं आता खिचडी तर कॅन्सल झाली, तर मग आता याचा आपण ती जी रेसिपी बघितली होती तर तीच ट्राय करून बघू। तर इथे ना तेच बटाटे मी कापून पाण्यामध्ये धुवून घेत होते व्यवस्थित आणि आता उकडत हे जे बटाटे चिरले ना मी, तर हे उकडून घ्यायचे आपल्याला, म्हणजे शिजवून घ्यायचे थोडक्यात पाण्यामध्ये व्यवस्थित, जेणेकरून मॅश होतील चांगले। आता इथे तुम्ही डायरेक्ट अख्खे बटाटे पण उकडवू शकता किंवा मग माझ्यासारखं कापून अगदी 5 मिनिटांमध्ये शिजून जातील अशा पद्धतीने चिरून घ्यायचे। तर आता ही अशी एका बटाट्याचे 4 खाप किंवा 5 तुमच्या याच्यानुसार तुम्ही कापून घ्यायचे आणि आपण ज्या पद्धतीने उकडवतो साधे बटाटे त्या पद्धतीने उकडवून घ्यायचे। तर इथे मी सगळे बटाटे कापून घेतले आणि ते ना उकडत ठेवले होते। तोपर्यंत इकडे मुलांचं काय चालू होते बघू म्हटलं, तर इकडे ना खुशी अभ्यास करत होते। आता जेव्हापासून ती शाळेत जायला लागली तेव्हापासून म्हणजे बऱ्याचशा वेळा पुस्तक किंवा मग वही घेऊन बसते, लिहिता नाही येत तिला अजून व्यवस्थित एवढं 1-2, पण वाचायला ती सगळं वाचते, तिला अक्षरं ओळखू येतात। तर मग आता तिचं आहे ना थोडंसं अभ्यास म्हणजे लिहिण्याकडं लक्ष द्यायचं आहे मला, कारण वाचायला ती सगळं वाचते, तिला म्हणजे अक्षरांची ओळख आहे। तिच्या याच्या ज्युनियर KGच्या याच्याने तिला अक्षरं कळतात, पण वाचता येत नाही, लिहिता येत नाही अजून। तर म्हटलं आता थोडंसं तिच्या लिहिण्याकडं पण लक्ष द्यावं लागेल। आणि श्रेयांश हाताची घडी घालून बसेल होता इथं का दीदी मला पण शिकव, त्याला खूप आवडतं, जेव्हा खुशी बसते ना तेव्हा तो पण बसतो लगेच तिच्यासोबत। आणि इथं म्हणत होता ॲपल चालू होतं त्याचं, ए फॉर म्हटलं का तो बरोबर ॲपल म्हणतो। तरी तर म्हटलं तुम्ही करा तुमची मस्ती, तोपर्यंत मी स्वयंपाक करते, कारण टाईम भरपूर झाला होता, म्हणजे 8-8:30 झाले होते, तर त्याच्यामुळं मग मुलांना पण भूक लागून जाते, तर त्याच्या याने मी म्हटलं लवकर आवरून घेऊ। तर इथे ना आता जे आपण बटाटे चिरले होते ना तर तळण्यासाठी, तर ते सुकले होते व्यवस्थित, तर त्यामध्ये आता थोडासा मैदा टाकला आहे मी। आता इथे तुम्ही ना थोडंसं हेल्दी जर लागत असेल तुम्हाला तर तुम्ही इथे गव्हाचं पीठ पण टाकू शकता, पण एवढे खास जमती नाही त्याने, तर त्याच्यामुळे म्हटलं थोडासा मैदाच टाकू, आपण काय दररोज खाती नाही, तर त्याच्यामुळे मग मैदाच टाकला थोडा। आणि घरातले ते थोडे टेस्ट यावे म्हणून मसाले टाकले, बेसिक मसाले जे असतील ते टाकायचे, किंवा मग साधं सरळ लाल तिखट जरी टाकलं नाही टाकलं तरी चालेल, फक्त मीठ टाकून व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे सगळं व्यवस्थित मिक्स होईल असं। तर इथे ना मी तेल अगोदरच तापत ठेवलं होतं आणि आता तेल पण जे आहे ते व्यवस्थित तापलं होतं आपलं, तर मग आता याच्यामध्ये मी लगेच कोट केलेले बटाटे जे आहे तर ते टाकून दिले आणि चांगले गोल्डन होईपर्यंत आहे ना तळले। आणि ना हे माझ्या मुलांना खरंच खूप आवडतं, म्हणजे माझ्या मुलांनाच नाही आम्हाला चौघांनाही खूप आवडते हे बटाटे, तर त्याच्यामुळे मग मी कायम 10-15 दिवसातून करत असते।
तर कशी वाटते तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करा आणि नवीन असेल तर नक्की चॅनल पण सबस्क्राईब करा। तर इथे आपले बटाटे जे आहे ते मस्तपैकी असे गोल्डन ब्राऊन झालेले आहे जवळपास। तर आता असे थोडेसे गोल्डन ब्राऊन झाले की काढून घ्यायचे, जास्त तळायचे, जास्त लाल पण नाही करायचे, मग ते खायला एवढी छान अशी टेस्ट येत नाही। तर आता इथे ना बटाटे सॉरी आपले फ्रेंच फ्राईज जे आहे ते तळलेले आहे व्यवस्थित। तर आता बाहेर काढून घ्यायचे आणि आता तुम्हाला जर जास्त तेल नको असेल तर किंवा मग डाएट वगैरे करत असेल तर डायरेक्ट टिश्यू पेपरवर टाकायचे, म्हणजे सगळं तेल जे आहे ते शोषलं जाईल आणि त्यानंतर मग मस्तपैकी असं सॉस सोबत खाऊ शकता तुम्ही, खूप छान लागतील। त्यानंतर हे बघा इथे तुम्ही बघू शकता एकदम छान असे क्रंची झाले होते, बाहेरून अगदी क्रंची लेअर होती आणि मधून एकदम नरम, खरंच खूप छान होते। आत्ता बघताना सर तोंडाला पाणी आलंय। तर आता बघूया दुसरी रेसिपी। त्या अगोदरने जेवायला घेतलं होतं आणि माझं लक्षातच नाही राहिलं की शूट करावं, म्हणून निम्मं खात आल्यावर लक्षात आलं होतं की शूट घ्यायचं आहे आपल्याला। तर मी इथं खुशीला विचारत होते कसं झालं आहे, श्रेयांशला विचारलं, श्रेयांनी काही रिस्पॉन्स दिलाच नाही। तर ते बटाटे जे उकडायला ठेवले होते ना तर ते शिजले होते आपले, तर आता ते बाहेर काढून घेऊ। तर इथे बटाटे उकडून झाले होते आणि आता मॅश करायला घेतले। तर ना पावभाजीचं मॅशर किंवा मग दुसरं काही मॅशर असेल किंवा मग हाताने सरळ मॅश करून घ्यायचे पूर्ण बटाटे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडासा मैदा टाकायचा आहे। अगदी याचा पीठ ज्या पद्धतीने मळतो ना तर तशा पद्धतीने मळता आलं पाहिजे। आणि पोरांची गलबल चालूच होती इथं, कारण खुशीला खूप आनंद होता अशी काही मी नवीन रेसिपी ट्राय करायला लागले तर ती मग माझ्या अवतीभोवतीच फिरत राहणार आहे। तर इथे तुम्हाला दिसत असतील त्यांची सावली किंवा त्यांचे पाय पण दिसेल। तर इकडे थोडासा मी मैदा टाकून घेतला आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि व्यवस्थित असं मी ज्या पद्धतीने आपण पीठ मळतो न पाणी टाकता फक्त बटाटा आणि मैदा जो तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने मी मळते। आणि ही म्हणजे ही रेसिपी ना तर ती मी इंस्टाग्रामवर बघितली होती रील, तर म्हटलं आज बघूया आपण ट्राय करून कसं लागते कशी नाही। तर मी काय केलं होतं, मी संध्याकाळच्या वेळा ट्राय केलं होतं हे सगळं। तर हे सगळं आहे ना मी संध्याकाळी केलं होतं आणि त्यानंतर एक पेपर घेतला, म्हणजे प्लॅस्टिकचं पिशवी होती ती कापून घेतली मी आणि त्यानंतर त्याला तेल लावलं थोडंसं आणि त्याच्यामध्ये लाटण्याच्या साहाय्याने लाटून घेतलं आणि कट करून फ्रीझरमध्ये रात्रभर ठेवून दिलं होतं। म्हणजे मग सकाळी मला लवकर एवढं सगळं तामझाम न करता डायरेक्ट फ्राय करून टिफिन पॅक करता येईल ह्या हिशोबाने मी करून ठेवलं होतं। तर इथे दाखवल्याप्रमाणे अगदी हलक्या हाताने जितकी जाड आपल्याला साईज पाहिजे तेवढी साईज ठेवून घ्यायची आहे आणि कट करून जसा आकार पाहिजे तसा त्या आकाराने तुम्ही कट करू शकता आणि तळू शकता डायरेक्ट। तर मी इथे ना थोडेसे कट लावले आणि तशीच पिशवी फ्रीझरमध्ये ठेवून दिली होती। फक्त सकाळी जेव्हा मला खुशीचा डबा करायचा होता तेव्हा मग फक्त मी तळलं आणि सॉससोबत टिफिन पॅक केला होता। तर इथे तेल तापलं होतं आणि ज्या पद्धतीने आपण फ्रेंच फ्राईज तळतो त्याच पद्धतीने हे तळून घ्यायचं। याची पण खरंच खूप छान वर अशी एक क्रिस्पी लेअर येते आणि खरंच खूप छान लागतं सॉससोबत खायला। तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण आणि तुमच्या मुलांच्या डब्याला द्यायला तर खरंच खूप छान रेसिपी आहे, अगदी झटपट होणारी आणि मुलंही अगदी टिफिन चाटून पासून खातील इतकी छान ही रेसिपी आहे। तर आजचा व्हिडिओ किंवा ब्लॉग किंवा रेसिपीज कशा वाटल्या तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून मी काही रेसिपीज व्हिडिओ ब्लॉग जे काही टाकेल ते त्याची नोटिफिकेशन